तू आल्यापासून ना तुझा खूप आधार वाटतोय बघ मला. शाळेत गेल्यापासून रात्री अपरात्री एकटं वाटून जीव घाबरा घुबरा व्हायचा. पण तू आल्यापासून खरंच खूप सुरक्षित वाटते मला. तुझं अगं, हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ असतात. अजिबात घाबरायचं नाही हं. आणि अगं, तू आता एकटी नाहीयेस. तुझ्या पोटात 2-2 बाळं आहेत तुझी. अगं, आत्ता तर कुठे तुला त्यांची चाहूल जाणवायला लागलीये. आणि एकदा तू पोटावर हात ठेवलास ना की त्यांना सुद्धा तुझा स्पर्श जाणवायला लागेल. मग बघ, ते तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि खरंच असं असतं का? आपली बाळं जन्म घेण्याआधीच आपल्यासोबत असतात का? हो, तू एक काम कर, तू बिनधास्त त्यांच्याशी संवाद साधायला लाग. मग बघ, तुझ्याशी किती छान बोलतील ते. आणि अगदीच काही नाही तर रामरक्षा, मनाचे श्लोक हे म्हणत जा आणि स्वतःला आधार देत जा. तेजू, या श्लोकांमध्ये ना भयंकर पॉझिटिव्हिटी असते हं. आणि याने रात्री अपरात्री तुला कधीही भीती वाटणार नाही. तेजू, अगं ऐकतेस ना? का तंद्री लागली तुझी? आणि अगं तू बोलत असताना कशी काय कोणाची तंजी लागेल? तुझ्या बोलण्यात प्रेम असतं, काळजी असते, जी आजवर मला ना फक्त शाळेत त्यांच्या शब्दांमध्ये जाणवली. तेजू, आपली आई आपल्यात कोणत्या ना कोणत्या रूपाने असतेच ना ग. तिच्यापासूनच तर हे हाडं नसेलचं शरीर जन्म घेतं. मग तिचं अस्तित्व नाकारून कसं चालेल? तुला माहिती, मी हे सगळं ना तिच्याकडूनच शिकले. खरंच, आईला ना कधीच कोणीच रिप्लेस नाही करू शकत. शाळेत त्याच्या तर आठवणींमध्ये सुद्धा प्रेमाचा ओलावा जाणवतो मला. खरे, पण हे तूही लक्षात ठेव हं. आता असे 2 व्यक्ती येणार आहेत ना की जे त्यांच्या आईच्या जागेवर तुझ्याशिवाय दुसरं कोणालाही बघू शकणार नाही. देव आई पण देतो ना, तेव्हा त्याच्यासोबत आपोआप मायेचा पान्हाही देतो. आपण आपोआप त्या बाळांवरती प्रेम करू लागतो. म्हणून सांगते, स्वतःला जप. तुझ्या आयुष्यात कमतरता आहेत हे माहिती आहे मला, पण तुझा आई पण ती उणीव भरून काढेल ह्याची सुद्धा खात्री आहे मला. त्यामुळे इथून पुढे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा ना, जे सुख येऊ पाहत आहे त्याचं मोकळ्या हाताने स्वागत कर. आणि न बोलता मला समजून घेण्यासाठी